अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नाशिकवरून सौ श्यामा शरद भुसे या ताईंचा। ताई म्हणतात, महाराज म्हणजे दिनांचा दयाळू, भक्तांचा सोयरा आहे। जय गजानन। गजानन महाराजांची भक्ती, त्यातून येणारी प्रचिती आणि त्यातून वाढीस लागणारी भक्ती, हा अनुभव एखाद्या गजानन महाराज भक्ताला मिळत असेल तर त्याला त्यापेक्षा अधिक काय हवं। आम्ही जेव्हा नाशिक येथे आमच्या घराची वास्तुशांत केली तेव्हा आम्ही उभयतांनी महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांना अतिशय आग्रहाने निमंत्रण दिले आणि गजानन महाराजांनी आमच्यावर कृपा केली। महाराजांनी आमंत्रण तर स्वीकारलंच, पण पेशाने वकील म्हणून की काय महाराज घरात एक खून मागे ठेवून गेले। गजानन महाराज संस्थान शेगाव भोजन कक्ष ताट क्रमांक 301 ही ती खून जी अनेक भक्तांनी आवर्जून घरी येऊन पाहिली आणि अजूनही भक्त येत असतात। आपण गजानन महाराजांना आपल्यासाठी काही प्रार्थना करतो आणि महाराज जेव्हा आपली प्रार्थना ऐकतात तेव्हा आपले मन आनंदित होतच, पण आपण जेव्हा दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करतो किंवा त्याला गजानन महाराज माहिती नाही अशा कुणाला आपण महाराजांना प्रार्थना करण्याचे सुचवतो आणि त्याची प्रार्थना जेव्हा फलदायी होते तेव्हा आपल्याला विशेष आनंद होतो। मला महाराजांनी नुकताच असा आनंद प्राप्त करून दिला, ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। त्याचं असं झालं की आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे वॉचमॅन म्हणून साधारण 60च्या घरात वय असणारे एक रामराव नावाचे गृहस्थ कामाला आहेत। स्वभावाने गरीब, मवाळ, शांत, नेमून दिलेलं काम व्यवस्थित करणारे म्हणून आम्ही त्यांना ओळखतो। आधीच पदरात गरिबी, त्यातून 3 मुली, एक मुलगा, असं मोठं कुटुंब। एका मुलीचे लग्न कसं बस झालं, जावयाच्या ओळखीनं ही नोकरी मिळाली आणि रामराव बायको मुलाला गावीच ठेवून 2 मुलीसह कामाच्या ठिकाणी आले आणि मिळालेल्या छोट्या जागेत आसरा मिळवला। आता आयुष्याची घडी सुरळीत होईल असं वाटून इमानदारीने काम करीत असतानाच मध्यंतरी एक दिवस सोसायटीने विनाकारण किंवा कदाचित क्षुल्लक कारणाने किंवा कदाचित कुणाचा अहंकार दुखवल्याने तडकाफडकी रामरावला कामावरून काढून टाकलं आणि सामान घेऊन बाहेर कुठे निघून जाण्याचा आदेश दिला। रामरावचा संसार अचानक उघड्यावर आला। सोसायटीने नवीन कुणाची तरी नेमणूक रामरावच्या जागेवर करून टाकली। आता एकीकडे रात्रीचा काळोख, दुसरीकडे भविष्यातील अंधार। 2 मुलीसह जाणार कुठे, कारण जावायचं घर अगदीच लहान। कसं बस मुलींना बहिणीच्या घरी रात्रीचा सहारा देऊन रामरावने सोसायटीच्या कंपाऊंड वॉलशी आपली वळकटी पसरवली। मी माझी कामं उरकून घरी आली तेव्हा चौकशी केल्यावर मला सर्व हकीकत समजली। त्या रात्री बरीच थंडी होती। रामरावला बाहेर झोपू देणं मला आणि मिस्टरांना तर अमानवी वाटलं। आम्ही त्यांना आग्रहाने घरात निघायला सांगितलं। प्रथम ऐकायला तयार नव्हते, पण खूप समजूत घातली तेव्हा रात्री हॉलमध्ये निजावे आणि सकाळी कामाच्या शोधात बाहेर जावे हे त्यांनी मान्य केले। आमच्या हॉलमध्ये महाराजांच्यासाठी एक खास बैठक तयार करून त्यावर शेगावला प्रसाद रूपाने मिळणारी मूर्ती व त्यामागे समाधीचा फोटो लावला आहे। माझ्या दिवसाची सुरुवात महाराजांना नमस्कार करून होते आणि रोज रात्री महाराजांच्या समोर उभे राहून त्यांचे आभार मानून माझा दिवस संपतो। 2 रात्री रामराव त्याच हॉलमध्ये निजले आणि दिवसभर कामाच्या शोधात वणवण फिरले, पण काम काही मिळाले नाही। त्यांच्या मनात गावाकडे परत जाण्याचा विचार घर करू लागला। 3ऱ्या दिवसाच्या शेवटी रात्री मी जेव्हा महाराजांच्या समोर उभी राहिली तेव्हा अचानक माझ्या मनातील भावनांचा उद्रेक झाला। रामराव तिथेच होते। मी त्यांना सांगू लागले, रामराव हा माझा देव आहे ना, यांच्याजवळ सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे। हा फारच प्रेमळ आहे, हा भाव भक्तीचा भुकेला आहे, याला तुम्ही तुमचं म्हणणं सांगा, बघूया आपण काय होतं ते। रामराव म्हणाले, मॅडम या 2 दिवसातच मी यांना इथं पाहिलं, बाकी मला काही माहित नाही। त्यावर मी म्हटलं, तुम्हाला जरी काही माहित नसलं तरी माझा देव सगळं जाणतो। असं म्हणून मी निजण्यासाठी निघून गेले। दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आम्ही जरा आरामात उठलो तर रामराव अंथरूण पांघरुणाची व्यवस्थित घडी कोपऱ्यात ठेवून बाहेर निघून गेले होते।
त्यांनी महाराजांना प्रार्थना केली किंवा नाही हे मला कळायला काहीच मार्ग नव्हता. इतक्या दारावरची बेल वाजली. दारात एक नेपाळी बाई उभी होती. ती सांगू लागली की आम्ही इथले नवीन चौकीदार, पण आम्ही काम सोडून जात आहोत. इथे साप आहे, किडे खूप आहेत. मला काल रात्री खूप किडे चावले. आम्ही हे काम नाही करू शकणार. मी म्हटलं, बाई हे मला कशाला सांगता? ज्यांनी कामावर ठेवलं त्यांना सांगा. ते कुटुंब संबंधित माणसांना सांगून तडकाफडकी रिक्षात सामान कोंबून निघून गेले. आता अडचण झाली सोसायटीची, कारण सगळीकडेच काम आग असून उभी होती. आता अन्य काही पर्यायच नव्हता. रामरावांचा शोध घेणं आवश्यकच होतं. रामराव घाईघाईने आवारात शिरले. तो थेट प्रथम माझ्यासमोर उभे झाले. नमस्कारासाठी जुळलेले हात, डोळ्यातून घळघळ पाणी, आणि रामराव बोलू लागले. मॅडम, 2 दिवसापूर्वी मला वाटलं होतं इथं आपलं कुणी नाही, पण मॅडम तुम्ही तर आपलेपणा दाखवलाच. पण ते तुमचे गजानन महाराज तेही माझे झालेत. काल रात्री निजण्यापूर्वी त्यांना खूप कळवळून प्रार्थना केली. आणि तुम्हाला काय सांगू मॅडम, अहो ते काल रात्री माझ्या स्वप्नात आले. त्यांनी विचारलं, काय रे इथे गावापासून दूर का आलास? मी म्हटलं, देवा माझ्यावर फार कर्ज आहे. माझं दुकान बसलं, शेती पिकत नाही, म्हणून पोट भरण्यासाठी इथे आलो. त्यावर ठीक आहे म्हणून अदृश्य झाले आणि आज हे सगळं असं घडून आलं. मी कसे ऋण फेडणार त्यांचे? मी त्यांना म्हटलं, अहो माझा देव चतकोर भाकरी आणि पिठल्यावर संतुष्ट राहतो. जेव्हा तुम्हाला जमेल तसं त्यांना 2 घास खाऊ घाला की झाले तुम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त. हा, पण त्यांचं नाव मात्र कधी सोडू नका. पुढे मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी रामरावच्या मुलींनी उपवास केला आणि पोळी भाजी, चमचाभर साखर आणि कुरडई असं सगळं महाराजांच्या समोर ठेवून उदबत्ती लावली. ते सगळं दृश्य पाहून माझे डोळे भरून आले आणि मीही मनातल्या मनात प्रार्थना केली, महाराज आम्हा सर्व भक्तांवर अशीच कृपादृष्टी असू द्या आणि तुमच्या प्रेरणेने सतत आमच्या मुखी तुमचं नाव असू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगावं. तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल आयडीवर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.